तर बघा दशांश पूर्णांक आणि व्यवहारिक अपूर्णांक आपण पाहत होता. अरे पाहत होता. त्याच्यातला आता नमुना प्रश्न झाले होते आणि काही असे प्रश्न झाले होते बरोबर. त्यामध्ये सांगितलं होतं डेसिबल व्हॅल्यू कशी चेंज करायची, पॉईंट कसा काढायचा, वर पॉईंट असेल तर खाली शून्य, खाली पॉईंट असेल तर वर शून्य, हे सगळ्या गोष्टी पाहिला होता. तर काही प्रश्न पाहून त्या प्रश्नामधूनच आपण बाकीचे इतर कन्सेप्ट शिकू. ठीक आहे. आणि यावर आधारित मग मी दुसरे प्रश्न आज पाठवतो. चालेल. हां चलो. चला पहिला काय म्हणते स्वाध्याय क्रमांक 9.1. पहिला प्रश्न काय म्हणते 41.0812 या संख्येमधून कोणती संख्या कमी केल्यास, कोणती संख्या कमी केल्यास किती उरते म्हणते 32, 48 आणि 7 बरोबर. तर मग कसं काढू शकतो आपण याला. तर जसा मी म्हटलं 9 मधून 7 मायनस केला तर किती वाचले 2 आणि 2 मायनस केला तर म्हणजे लक्ष द्या 9 मधून 7 मायनस केला तर 2 आणि हे 2 याच्या ठिकाणावर आणलो आणि हे 7 म्हणजे पहा बरं हे 2 याच्या ठिकाणावर आणलो म्हणजे 9 मधून 2 मायनस केलो तर किती उत्तर येईल. म्हणजे इथली वाली संख्या काढायची आहे ती इकडचा आन्सर मला काय करावं लागेल समोरच्या संख्येतून करावं लागेल. म्हणजे 41.0812 मायनस 32.487 म्हणजेच काय झालं इकडे डब्बा. तर मायनस करून घेऊ. मायनस करताना एका खाली एक मांडायचं 32.487 याच्या खाली काही नाही म्हणजे काय 0 आहे. हां 2 मधून 0 गेला 1 मधून 7 जातात का तर 11 मधून 7 गेले 4. आता 7 मधून 8 नाही जात तर हा याच्याकडे गेला हा भिकारीच होता बिचारा. ते इथे झाले 10 हा कटला 9 ने इथे झाले 7 होते तर किती झाले 17 झाले. 17 मधून 8 गेले 9, 9 मधून 4 गेले पॉईंटच्या खाली बरोबर पॉईंट 40 मधून 32 गेले म्हणजे किती व्हॅल्यू आली डब्याची व्हॅल्यू किती आली 8.5942 पहा बरं आहे का. चलो मग सेकंड प्रश्न पहा फटाफट पाहून घेऊ. 135 गुणिला 122 किती दिलेला आहे 16470 तर 0.16470 भागिला 0.122 इज इक्वल टू किती बरोबर. बघा अशा टाईपचा प्रश्न आला तर सगळ्यात सोपी प्रश्न समजून जायचा ना गुणाकार करावा लागे ना भागाकार करावा लागे फक्त पॉईंटची संख्या आपल्याला मिळवावी लागते. आता कसं करायचं तर सर्वप्रथम आपल्याला काय विचारलेलं आहे भागाकार. याला मी असं मांडू शकतो का मांडू शकतो. ओके तर वर पण अशाच रूपामध्ये मांडण्याचा प्रयत्न करा कारण बघा ह्याच्या संख्या आहेत वर बस पॉईंट चढवलेला आहे त्यांनी संख्या तर ह्याच आहेत. अरे आहेत का तर बघा बरं काय करू शकतो. जर बघा तुम्हाला हा कन्सेप्ट माहिती असेल 7 गुणिले 5 इज इक्वल टू काय होते तर 35 भागिले 5 काय येईल आणि 35 भागिले 7 काय येईल बरोबर की नाही. अरे बरोबर की नाही. तर तसाच काम आहे आपल्याला पाहिजे याच्या भागीला 122 म्हणजे 122ला तिकडे नेईन तर इकडे काय वाचला म्हणजे 16,470 भागीला 122 केलो मी ना तर उत्तर काय यायला पाहिजे बस झाला. काही भागाकार नाही केलो काय नाही केलो फक्त इकडची संख्या तिकडं तिकडची संख्या एवढा समजला. तर मला आता या संख्येला अशा रूपात लिहायचा आहे म्हणजे पॉईंट रिमूव्ह करायचा आहे इनडायरेक्टली. आता पॉईंट रिमूव्ह करण्यासाठी पद्धत सांगितली मी तुम्हाला वर पण पॉईंट असेल खाली पण पॉईंट असेल तर पॉईंट नंतरच्या संख्या काय करायच्या आहेत सारख्या. कुठं लक्ष आहे चौधरी लक्ष कुठं आहे
नजर हटी दुर्घटना पुरा लक्ष इकडे पाहिजे. तुम्हाला वाटते मी इकडे शिकवता तो लक्ष नाही माझ्या बरोबर लक्ष राहते. कोण कोडी पाहून राहिले कोण कायचा विचार करून राहिले. विचारातील ते कायच्या तरी वेगळाच विचार करत होते नालायक. इकडे पॉइंट नंतर किती आकडे आहेत? तर इकडे 5 पाहिजेत पण किती आहेत आपल्याजवळ? तर 2 शून्य वाढवून मी 5 करू शकतो. झाला सिद्धा पॉइंट. सिद्धा पॉइंट का करायचा? अरे पॉइंट का करायचा? गायब म्हणजे कॅन्सल म्हणजे गायबच होते. म्हणजे 1 आता समोरच्या शून्याची काही व्हॅल्यू आहे का? पण मागच्या शून्याची आहे. या समोरच्या शून्याची काही नाही म्हणजे 122 वर किती शून्य? आता बघा मला काय दिलेलं आहे? मला सांगितलेलं काय आहे? 16,470 भागिले 100. हा दिसत आहे मला बघा. दिसत आहे का? म्हणजे एवढ्याच्या ठिकाणी मी डायरेक्ट काय मांडू शकतो? 135 आणि हे भागीला 100 तर बाकी राहतील ना आपले. तर काय आला उत्तर? बस मॅटर क्लोज. पॉईंट चढवता येते ना वर. तर 100 ने भाग देणे म्हणजेच इकडे 2 शून्य आहेत तर 2 संख्येनंतर पॉईंट. इकडून 2 संख्येनंतर जमला कार्यक्रम. सगळ्यांना समजला. वन्स वाढू समोर. चलो तिसरा काय आहे? 15 वर किती शून्य आहेत? 1 2 3 4 5. 5च आहेत ना? हां इकडे 0.00 किती आहेत? आणि त्यानंतर आहे 3 इज इक्वल टू m. तर m ची व्हॅल्यू काढायची आहे. कसं करून तुला शिवायला सांगितली होती भाऊ पुस्तक. हां हां विचारीन त्या पप्पाला फोन करून विचारीन. टेपनं पहिले लावली आहे ना? जमली का? मग मी म्हणलो ना जेवढा काम सांगितलं तेवढा करत जमा. नाव सांगशील तर हा पॉईंट रिमूव्ह करायचा आहे. म्हणजे वर काय करणे आहे? 0. आता हा कन्सेप्ट तर तुम्हाला माहीतच असेल. 10चा स्क्वेअर म्हणजे 10चा क्यूब म्हणजे काय समजून राहिला? 10च्या डोक्यावर 3 होते तेव्हा 1 वर किती शून्य होते? 10च्या डोक्यावर 2 होते म्हणजे किती शून्य होते? म्हणजे 10च्या डोक्यावर 4 लिहीन तर 1 वर किती शून्य राहतील? बरोबर. त्याला पॉवर म्हणतो आपण. त्याला काय म्हणतो? तर आता बघा बरं मग याला काय लिहू शकतो? 15 वर ऑलरेडी किती शून्य आहेत आपल्याजवळ? आणि पॉईंट रिमूव्ह करायचे आहे तर किती आहेत पॉईंट नंतरच्या संख्या? म्हणजे अजून किती शून्य वाढवू भागीला या समोरच्या आता पॉईंट रिमूव्ह करा कारण शून्य वाढवला आपण इकडे. हां हे 6 आले ना? हां पॉईंट गेला चुलीत. समोरचे शून्य गेले खड्ड्यात. राहिला काय? 3 1 3 5 म्हणजे 5 वर किती शून्य आले असते? पहिलेचे 5 नंतरचे 6 टोटल किती झाले? 11. आता 11 शून्याला कसा लिहू बघा? 4 शून्य होते तर 10च्या डोक्यावर किती लिहिला? 4. तर इथं इंटू मध्ये 10च्या डोक्यावर किती लिहू? 11. पहा बरं मग आहे का उत्तरात? आहे का? अरे असा जर नसल तर काय असता? तर याला त्यांनी काय केलं असतं? 0.5 लिहिला असता. अरे समजलं? आणि 0.5 आणि इकडे अजून पुन्हा 1 शून्य वाढवला असता. कसा आला 0.5? तर वर आणि खाली मी काय केलं? 10च्या डिवाइड किंवा म्हणू शकतो मी याला 10च्या डिवाइड केलो म्हणून अजून 10च्या मल्टिप्लाय. म्हणजे या 5ला एक 10च्या मल्टिप्लाय आणि एक 10च्या डिवाइड दिलो. आणि पहिलेचे किती होते? 10⁻11 होते. तर यावाल्या 10नं काय झाला? हा बनला 0.5. पण हा 10 याच्यासोबत गुणाकार झाला तर हा काय बनला? 10च्या पॉवर 2. समजलं? पॉवरची ॲडिशन होते. याच्या पॉवरमध्ये काही नाही म्हणजे काय आहे? म्हणजे 1 शून्य ॲड होईल तिकडे म्हणजे 12 होतील सरळ. कळलं काय म्हटलं? हा आपण पॉवर सर्ट्स अँड इंडायसेसवाल्या चॅप्टरमध्ये शिकू. ठीक आहे. चलो समोर वाढू.
तर उत्तर कसं आहे सध्या आता हा वाला आहे चौथा. काय आहे बघा 3.0 प्लस 0.4 प्लस 0.56 22 इंटू 0.3 इंटू 0.1 इंटू 5 बरोबर. हां आता वर प्लस आहे खाली इंटू आहे डायरेक्ट पॉईंट आपण कॅन्सल करू शकतो का? पहिले मला सिंगल संख्या बनवावी लागेल बरोबर आहे. वर सिंगल संख्या बनवायची आहे ते ॲडिशन करावी लागेल. अरे ॲडिशन करावी लागेल तर 3.0 0.4 आणि 0.56 म्हणजे किती झाला असता 3.96 हा आला असता वर आपला. अरे आला असता. आणि या दोघांचा गुणाकार काय आला असता लक्ष द्या. थोडा वेळासाठी पॉईंट विसरा दोघांच्या. 3 1 आणि पॉईंट नंतर इकडे एक आकडा आणि इकडे एक आकडा किती झाले टोटल 2. तर 2 संख्यांनंतर पॉईंट आलं असतं असं. आणि गुणिला किती आहे बरोबर. हा पॉईंट हटवून देतो पहा इकडे पॉईंट नंतर 2 संख्या आणि इकडे बी पॉईंट नंतर. आता हा इंटू मध्ये आहे ना. हा इंटू बी केला असता तरी पॉईंट नंतर किती संख्या आल्या असत्या फक्त आणि फक्त आल्या असत्या. अरे कळलं का. तर सिद्धा पहिली फुर्सत में पॉईंट गायब. तर इकडे 22 3 आणि करायला तर आता 3 न कट्टे बघा 3 1 3 त्रिक 3 दुने 11 न कट्टे पुन्हा 132 आणि हा 22 आणि हा 5 11 दुने 11 1 2 राहिले 11 दुने हा 2 पण कट्टे बघा बे 1 बे बेसक 12 म्हणजे करायला 6 भागिले आणि हा भागाकार करायचा आहे आपल्याला. तर पॉईंटमध्ये उत्तर काय आला असता नाही तर हाच उत्तर आला असता किंवा पॉईंटमध्ये उत्तर आला असता 5 1 5 आणि 5 दुने 10 1.2 आला असता. तर दोन्ही उत्तर करेक्ट राहिले असते पण जो आहे तोच. कळलं. हा काय केलं तर पाचवा 2.43 अपॉन 0.9 प्लस 1.6 अपॉन 0.4. आता हा आपल्याला सोडवायचा आहे बरोबर. 2 वेगवेगळे फ्रॅक्शन दिलेले आहेत दोघांमध्ये पण पॉईंट दिलेला आहे. हां तर सेपरेट पॉईंट आपण पहिले गायब करून टाकू म्हणजे याचे सेपरेट. तर इकडे याच्या न्यूमरेटरमध्ये पॉईंट नंतर 2 आहे तिथे एकच आहे तर काय करतो एक संख्या वाढवलो म्हणजे इकडे खाली काय झाला 90 झाला प्लस इकडे 2 आहेत इकडे एकच आहे तर इकडे एक संख्या वाढवून टाकतो म्हणजे वर झाला असता 160 तर खाली झाला असता जमलं. आता हा 9 न कट्टे बघा कट्टे का 9 1 9 आणि हा 0 9 दुने तर 24 मधून 18 गेले 6 6 वर 3 63 63 9 7 म्हणजे 27 भागिले प्लस 4 1 4 4 आणि हा 0 किती आला. याला काय लिहू शकतो मी 2.7 10 ने भाग दिलो बघा. जेव्हा आपण खाली 10 दिसला तर त्याला पहिले पॉईंटमध्ये करून टाकायचा. 10 100 1000 अशा संख्या दिसल्या तर त्याला पॉईंटमध्ये रूपांतरित करून टाकायचा. कळली का गोष्ट. आणि हा 40 तर किती झाला 42.7. हा बघा आन्सरमध्ये आहे का की नाही आहे. समजलं कसं आलं तर. हां देन 6वा 0.036 0.6 इंटू 2.35 भागिला 0.05 इंटू 1.6 इज इक्वल टू किती. या प्रकारे आहे. तर पॉईंट गायब करू शकतो आपण.
हां, यावाल्या फ्रॅक्शनच्या यावाल्या सोबतच विचार करा. किती शून्य वाढवू? झालं. याच्या पॉईंट कॅन्सल. समोरच्या शून्याची काही व्हॅल्यू नाही आहे म्हणजे 36 आला, पण मागच्या शून्याची व्हॅल्यू राहील 600 आले. 3 पॉईंट नंतर 2 आकडे, पॉईंट नंतर 2 आकडे, सरळ पहिली फुर्सत में पॉईंट खाली इंटू जमलं. 6 1 6 6 36 आपण परिमय संख्यामध्ये पाहिला होता, तेड्यामध्ये काटू मग 5 ना हा काढून टाकतो. हा 6 1 6 1 झाला. इथं राहिला फक्त 1/100. 5 ना हा काढतो. 5 1 5 20 5 7 इकडे राहिला फक्त 47, इकडे राहिला 1 म्हणजेच 47 भागिला 100. आणि याला काय लिहू शकतो आपण? 0.2 शून्य आहेत ना, 2 शून्य आहेत की नाही? तर इकडून 2 संख्येनंतर पॉईंट आहे का? पहा आहे. कळलं की नाही कळलं? चलो समोर वाढून आता पाहू स्वाध्याय क्रमांक 9.2. आता ज्यांच्याजवळ नवीन पुस्तकं आहे 2026च्या, आता प्रश्न हीच राहतील, फक्त मागे पुढे झालेली राहतील किंवा एखादा प्रश्न नवीन राहील. ठीक आहे, तर समजून घ्यायचा आहे तो बाकीच्या प्रश्नासारखा. कळलं का? सेम प्रश्न राहतील, फक्त मागे पुढे झालेले राहतील. चेक करायचं आहे आपल्याला कुठं आहेत म्हणून. हां, पहिला आहे 0.15 ला शतमानात कसे लिहाल? शतमान म्हणजे शतक, शतमान म्हणजे शतक. याला पर्सेंटच्या रूपामध्ये कसं लिहाल म्हणते. तर कसं लिहू शकतो याला पर्सेंटच्या रूपात? तर 15 भागिले अरे लिहू शकतो. हां, अजून काय लिहू शकतो? अजून काय लिहू शकतो? यालाच काय लिहू शकतो पुन्हा मी? 15% लिहू शकतो. अरे लिहू शकतो. म्हणजे कोणते आले असते? शतमानात म्हणजे 100 पैकी लिहायचे आहे आपल्याला, 100 पैकी. तर जेव्हा आपण कोणती गोष्ट डिवाइड बाय 100 करतो तर ते पर्सेंटेज असतात त्याचे काय असतात? ते पर्सेंटेज. समजलं? लक्षात राहतील. वाढू समोर. सेकंड 0.6 13.06 मायनस 7.06 इक्वल टू काय आहे? 2p. तर p ची व्हॅल्यू किती? कसं काढून? तर पहिले ब्रॅकेट, बोर्डमासचा रूल. अरे बोर्डमासचा रूल येते सगळ्यांना बोर्डमास. हां, मग 13.6 मधून 7.6 गेले. 06 0 झाला. 13 मधून 7 गेले. 6 गुणिले 0.6 इज इक्वल टू, तर पी ची व्हॅल्यू काय होईल? लक्ष द्या. होईल एवढी. 2 1 जा, 2 3 जा, आणि साइन 3 क, आणि किती संख्येनंतर? कोणाची व्हॅल्यू झाली? पहा बरं आहे का? आहे. काही कळलं काय केलं तर? वन्स. हा समजला काय केलं तर? पहिले मायनस केलो, 6 वाचले. आता हा इंटूमध्ये असल्यामुळे हा डायरेक्ट 2 डिवाइडमध्ये घेऊन आलो, आणि या 2नी 6ला पहिलेच काढून टाकलो. तुम्ही डायरेक्ट पहिले मल्टिप्लाय केल्या असत्या तरी पण तशीच व्हॅल्यू आली. कळली का गोष्ट? हां, मग हा आणि हा याच्या गुणाकार केलो तर 1.8. ठीक आहे. देन तिसरा, आता बघा वरच्या खालच्या संख्या सगळ्या इंटूमध्ये आहेत. इंटूमध्येच आहेत. हां, ओके. इक्वल टू नागोबा. तर लक्ष द्या, पॉईंट पहिले पॉईंटकडे लक्ष द्या. पॉईंट नंतर इकडं किती आकडे आहेत खाली, आणि वर टोटल किती झाले? टोटल इंटूमध्ये आहेत तर टोटल मोजायचे. इंटूमध्ये आहेत तर टोटल मोजायचे, पण प्लसमध्ये असतील तर तसं करायचं नाही. सांगितलं नियम. ए चिवड चावड काय करून राहिली तू? बंद करून ठेव. उठते तर
अबे माझ्या शिकवताना पूर्ण लक्ष इकडं द्या, मी आधीच सांगत आहो. थोडसा बी इकडं तिकडं पाहिल्या आणि मला भेटल्या मी काय बी फेकून मारून देतो, मग नको म्हणायला लागल्याची म्हणून. घरूनच आपली झोप गीप पूर्ण घेऊन येऊन जावाच्या, येती डुलक्या डालक्या मारावच्या नाही. भेटला तर मग आहे आपल्या जवळ, ठीक आहे. कारण परीक्षा खूप इम्पॉर्टंट आहे बाबा. आणि अभ्यासाला लागून जा, वाचनाला सुरुवात करा. केल्या का? कालच्या भजन ऐकून तर केल्याच असाल, नाही केल्या? ज्यानं कालच्या भजन ऐकून सनी केला असतील ते थोडेसे इमानदार म्हणावं लागेल. मी यूट्यूबवर टाकून राहिलो तो वाला व्हिडिओ ज्याच्या काल रेकॉर्डिंग झाली आम्ही अभ्यास करून वाला. म्हणजे तुम्ही कोटी बी दिसले अभ्यास केलास का रे, कोणी बी विचारेल तुम्हाला, ठीक आहे. आणि मी ते लिहीन, अगर हे अभ्यास करताना नाही दिसले तर 2 कनपटात घाला, बरोबर. ज्याला दिसले त्याला बिलकुल वर इंटू आहे म्हणून डायरेक्ट पॉईंट मोजायचे. पण वर जर प्लस असता, खाली प्लस असता तर डायरेक्ट पॉईंट मोजायचे नाही. पहिले बेरीज करायची, वरच्याची खालच्याची बेरीज करायची. इंटू असेल तर इंटू करायचा, बेरीज असेल तर बेरीज करायची, ठीक आहे. हां, दोन्ही बाजूला इंटू आहे तर डायरेक्ट मोजू शकतो आपण. कारण यांच्या गुणाकार झाल्यावर बी पॉईंट नंतर किती आकडे राहिले असते? 3च राहिले असते. आणि इकडे याचे 2 याचे 3 5 झाले असते. तर 5 करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर खाली किती शून्य वाढवू? तर 2 शून्य दिला. ओके. आता पॉईंट नंतर किती आकडे झाले टोटल? अरे याला 2 शून्य वाढवून देतो इकडे, म्हणजे त्याला वाढवा नाही तर याला वाढवा, काही फरक पडत नाही. बघा 0.49 आहे इंटू 0.008 आहे, अरे आहे इंटू 90 आहे. 0.056 होता, तर इथं 2 शून्य वाढवल्या किंवा इकडं 2 शून्य वाढवल्या, मल्टिप्लायस तर होणार आहे ना. तर सीधा पॉईंट नंतर इकडे 2 हे 3 5 आणि हे डायरेक्ट 5 गायब. तर समोरचे शून्य वाचला, त्याची काही अर्थ आहे? 49च्या समोर शून्य वाचला, त्याचा काही अर्थ आहे का? या 8च्या समोर 3 शून्य आहे, त्याचा काही अर्थ आहे? भागीला 56च्या समोरच्या शून्याचा काही अर्थ आहे? मागच्या शून्याचा काही अर्थ आहे? म्हणलं नाही म्हणता आता. आणि हा 6. अवनी वाढदिवस आहे, अरे हॅपी बर्थडे. चॉकलेट नाही आणलीस? ओम बटस्वा आणलीस का नाही आणलीस? लवकर सांग. आणलीत ना बॅगमध्ये? अरे यार काय, आता उद्या आणशील डावाला. भावा मा वाढदिवसाला खातात, मी काय म्हणतो का? नाही. आता म्हणा गिफ्ट बी देतो म्हणून. म्हणा 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 आहे बदला. आणि मी नाही देत, मी तर दररोज देतो गिफ्ट. आहे का नाही? छडी लागे विद्या येई. तर मग जेवढी छडी तेवढी विद्या. किती सारा गिफ्ट झाला तुम्हाला देऊन. हां, आता काय करू? आता पहिले शून्याचा स्वागत करून टाकायचा. पहिले कोणाचा स्वागत करायचा? वर शून्य खाली शून्य कटला. आता आहेत का काही? नाही. तर मग बघा 49 न 63 7च्या पर्यंत करू शकतात, हे बी करू शकतात. 8 1 8 7 7 7 7 9 वर किती वाचला? 7 गुणिला 1 गुणिला 9. खाली किती वाचला? 7 गुणिला 9. आणि हा शून्य रे, हे 2 शून्य वाचले ना, म्हणजे 700 गुणिला 9 9 कॅन्सल, 7 7 कॅन्सल, म्हणजे 1/100 वाचला. अबे वर सगळे कॅन्सल झाले म्हणजे 1 आहे. इथं कॅन्सल झाला म्हणजे 1 आहे, शून्य नाही. शून्य म्हणजे 1/100 वाचला. तर काय येईल याच्या उत्तर? 0.01. तर पहा बरं उत्तरात आहे का?
आता असा नसल तर याचा अर्थ काय होते 1 × 10⁻⁻². असा नसल याला असा बी लिहू शकता. असा नसल तर असा असेल, असा नसल तर डायरेक्ट 10⁻⁻². डिवाइड मधल्या टर्मला इंटू मध्ये लिहायचं आहे तर पॉवर काय होते मायनस. समोरच्या चॅप्टर मध्ये शिकाल सर्ट्स अँड इंडायसेस. चौथा 3 × 0.5 भागिले 0.05 इज इक्वल टू m. तर m ची व्हॅल्यू किती? 0.5 आहे का? वा म्हणजे फक्त तुझ्या एकट्याच्या लक्ष आहे बेटा, बाकी कोणाच्या लक्ष नसतं. बाकी सब चुतिया बनवून राहिले मला इथं. बरोबर आहे? सांगितलास का बे शेंडे तू? काऊन नाही सांगितलास? सांगितलास का बे तू? काऊन नाही सांगितलास? हां सांगितलास का तू? हां सांगितल्या का तुम्ही ना? पहिल्या डेस्कवर बसता का झोपा काढत बसता? लक्ष कुठं आहे? प्रश्न पाहायच्या पुस्तकीतून, नाही तर इथून पाहायच्या. बरोबर लिहितो का तर मी? प्रश्नच गलत लिहिन तर उत्तर का निघल? मग मास्तरनं गलत सांगितलं म्हणाल. हां पहिले का सोडू? भागाकार कंचे भागू देव च्या नियमानुसार पहिले काय आला असता? कारण कंस नाही आहे, चा नाही आहे. बरोबर. म्हणजे 3 × 0.5 भागिला 0.005. मग भागाकार पॉईंटवाल्याचा कसा करतो मी? इकडं 3 संख्या, अबे घे इकडं 2 संख्या वाढवलो. जमला कार्यक्रम. पॉईंट जा तिकडं तेल घेवाले गेला. 5 × 1 इथं राहिला 3 × 100 भागिला 1. 1 ची काही व्हॅल्यू नाही खाली, म्हणजे किती? आणि तुमच्या घरी कारे ओके ओके. पाचवा 0.04 चा गुणाकार व्यस्त पुढीलपैकी कोणता? तर काय आला असता? 1/0.04 आला असता. असा एकही जागी नसल दिसत. दिसते का? हा चालला असता ना त्याच्या. हा काय त्याच्या MI मल्टिप्लिकेटिव्ह गुव्य होय ना? गुव्य होय ना त्याच्या नव्हे? गुव्य म्हणजे गुणाकार वार गडी. हा नाही आहे तर मग याला दुसऱ्या भाषेमध्ये कसं लिहू शकतो मी? तर वर 2 शून्य वाढव रे गडी ना खाली खाली 4. आहे का असा? नाहीये. मग कसा तर जी? मग काटानं जी. 4 आहे का? 4 दुने 2 राहिले 4 पंचे 20. असा आहे का जी? हां घ्या मग असा वालाच असेल उत्तर. ठीक आहे. हां मग 6 नंबर 0.003 × 0.03 × 0.3 आणि x इज इक्वल टू 0.54. तर x ची व्हॅल्यू काढा म्हणते. बरोबर आहे. तर इकडे सगळे गुणाकारात आहेत, तिकडे जातील तर म्हणजे x इज इक्वल टू डायरेक्ट 0.54 भागिला 0.3 × 0.03 × 0.00. मान्य कराल का ही गोष्ट? का कोणाला आणावं लागेल मान्य करासाठी? मी पहिलेच नाही करत. पहा तू कोणी काय करते, पहिलेच हा गुणाकार करते. मी काही गरज नाही, पहिले सगळ्या गुणाकारात आहेत ना. हां बेरीज असती तर ठीक आहे, पण सगळेचे सगळे गुणाकारात आहेत इकडे, तर त्याला पहिले भागाकारात घेऊन जाऊन मग पाहून हिशोबात जोडून. अरे बरोबर. हां काय
पॉइंट नंतरच्या आता काय मोजतो? संख्या, कारण गुणाकार केल्यावर तेवढ्याच संख्या आल्या असत्या. 1 2 3 1 2 3 4 5 पॉइंट नंतर किती आकडे आहेत? 6. इकडे बी किती पाहिजेत? 1 2च आहेत. 1 2 1 2 झाला. पहिली फुर्सत में पॉइंट खाली 3 3 3 समजलं. 3 त्रिक 9 त्रिक 27 न हा 54 वर 4 0. 27 एक 27 दुन्ने म्हणजे 2 वर 1 2 3 4 म्हणजेच 2 गुणिला 10⁻⁴ चालल. किंवा यालाच मी 0.2 इंटू 10⁻⁵ 5 म्हणजे एक शून्य पॉईंट सोबत गायब झाला असता तर 4 शून्य वाचले असते. तर पहा तसा कुठं आहे ऑप्शन? हां डायरेक्टच आहे. तर हा बी करेक्ट आहे, हा बी करेक्ट आहे. अन ठीक आहे. वाळू समोर 7वा आणि आखरी 2.04 इंटू 0.05 सांगितलं तुम्हाला. पॉईंट थोड्या वेळासाठी म्हणजे काय करायचं आहे? 204 गुणिले 5 करायचं आहे. 5 24 हातच्याले 2 5 0 0 न 2 2 5 दुने म्हणजे याचा गुणाकार आला असता 1020 आला असता. इकडे पॉईंट नंतर 2 आकडे, इकडे पॉईंट नंतर 2 आकडे, टोटल किती? तर पॉईंट नंतर किती आकडे पाहिजेत मला? इकडून पॉईंट नंतर 4 आकडे इथं आले असते. आता पॉईंट लक्ष द्या. पॉईंट जेव्हा दिला तर या समोरच्या इकडच्या शून्याची जास्त काही व्हॅल्यू राहत नाही आणि इकडचे किती शून्य आपण अनंत मांडू शकतो, त्यांची पण काही व्हॅल्यू राहत नाही. तर हा शून्य लिहिलो नाही लिहिलो तरी काही फरक पडणार नाही. म्हणजेच 0.102 बराबर. अरे बराबर. तर किती मिनिटाचा बनला? 32. तर चला मी व्यवहारी अपूर्णांकाचे काय घेऊन घेतो? नमुना प्रश्न. आता व्यवहारी अपूर्णांकामध्ये लक्षात ठेवाल सगळा काय झालाय? सगळा सॉल्व झालेला आहे. परिमेय संख्या आपण पाहिला, परिमेय संख्या व त्याच्यावरील क्रिया तेच काय आहेत? तुमच्या फ्रॅक्शन आहेत. आणि फ्रॅक्शनची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार मी त्या चॅप्टरमध्ये शिकवलेला हो, प्रॅक्टिस बी घेतलेला हो. तर इथं काही सांगायची गरज, डायरेक्ट नमुना प्रश्न छेडून आपण हां पण वर्ड प्रॉब्लेम शाब्दिक उदाहरणं ते कसे सॉल्व करायचे त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. त्याआधी हे तुम्हाला काहीतरी दिलेलं आहे. तर बघा हा एक नियम आपण शिकला होता बघा, 3रा वाला. निरनिराळ्या व्यवहारिक अपूर्णांकापैकी प्रत्येक अपूर्णांकांचा अंश व छेद यापैकी छेद अंशापेक्षा 1 मोठा असेल, डिनॉमिनेटर इज ग्रेटर दॅन न्यूमरेटर आणि दोघांचा फरक 1चा असेल तर ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तोच काय राहते? मोठा. शिकला होता आपण. तर सर्वात मोठा छेद असलेला अपूर्णांक सर्वात मोठा शिकला होता का? इथं फरक कितीचा आहे? 1चा म्हणजे 1 मोठा आहे. जर त्याच्या विरुद्ध केला, त्याच्या विरुद्ध तर काय होता? डिनॉमिनेटर लहान असेल, छेद का असेल न्यूमरेटर का असेल मोठा असेल आणि त्यांचा डिफरन्स सारखा असेल तर ज्याचा न्यूमरेटर मोठा तो लहान, नाही ज्याचा डिनॉमिनेटर मोठा तो लहान, डिनॉमिनेटर मोठा तो लहान, उलटा होऊन जाते याचा. ठीक आहे. चलो बघू. आणि हे खाली दिलेला आहे हा एक नियम बघा. असं काहीतरी दिलेले असेल 1/1 × 2 जवळजवळच्या क्रमवार संख्या दिसत आहे. 2 × 3 3 × 4 4 × 5 18 × 19. याच्या आखरीच्या उत्तर काय राहते म्हणते?
कसा आला तो मी सांगतो, लक्ष द्या. हा काय लिहिलेला आहे, 1 गुणिला 2 प्लस 2 गुणिला प्लस 3 गुणिला प्लस 4 गुणिला प्लस 18 गुणिला, बरोबर. अरे बरोबर. तर बघा ॲक्च्युअल मध्ये हा होता कसा आहे, ॲक्च्युअल मध्ये होता हा 1 मायनस 1/2, 1/1 मायनस 1/, प्लस 1/2 मायनस 1/. बघा ना, याला सोडवून बघा तुम्ही, याला सोडवून बघा, अशाच प्रकारचे उत्तर येईल. खाली 2 आला असता, 2 गुणिला 1 म्हणजे 2च होते. इथं याला सोडवून बघाल तर खाली 6 आला असता, आणि 3 गुणिला 2 म्हणजे काय होते, होते का? मग इथं काय आला असता सांग रे चुटकुरे, प्लस 1/3 हा मायनस 1/4. बरोबर. हां तसाच इथं काय आला असता 1/18 मायनस 1/, हो की नाही, हो की नाही, हो की नाही, हो की नाही. हा मायनस हा प्लस काय झाला, मायनस प्लस मायनस प्लस, हा प्लसवाला होता त्याच्यासमोर मायनसवाला असेल. आखरीला वाचला कोण, 1/1 मायनस 1/19, हा समोरचा आणि तो मागचा गदा. क्रॉस मल्टिप्लाय करा, 19 1 एका 1 19 1 म्हणजे उत्तर काय आला. समजलं की नाही समजलं. तर असे वेगवेगळे नियम जे आपण कोणत्या चॅप्टरमध्ये शिकले, कोणत्या चॅप्टरमध्ये शिकले, परिमेय संख्यावाल्या चॅप्टरमध्ये शिकले. पहिल्या चॅप्टरमध्ये शिकले, पहिल्या या दुसऱ्या चॅप्टरमध्ये मी वेगवेगळे नियम सांगितले तुम्हाला, त्यांच्या कंपॅरिझन, त्यांची बेरीज, त्यांची वजाबाकी, त्यांचा गुणाकार, त्यांचा भागाकार शिकवलो. आवाज नाही आला म्हणजे आता सांगायची गरज नाही. हे 2-3 नियम आहेत, पुन्हा रिवाइज करण्यासाठी तुम्ही वाचू शकता घरी, किंवा त्या चॅप्टरचे नियम पुन्हा पाहू शकता. बरोबर आहे. पाहून डायरेक्ट प्रश्न. ओके धन्यवाद. मंडळ आपला मोठा भारी आहे. मंडळ कसं आहे, खूपच भारी आहे. चलो ध्यान दो. तर जेव्हा पण आपल्याला एखादी संख्या म्हटलेली असेल ना, सांगितलेली नसेल त्या संख्याबद्दल, तर त्या संख्येला कोणाची आठवण करून द्यायची, एक्सची. कोणाची आठवण करून द्यायची, तर एक्स आपल्याला खूप आठवणार आहे या चॅप्टरमध्ये. एक्स रे बे अल्फाबेट मधला, हां नाही तर भलता समजतील. तर नमुना प्रश्न पाहून घ्या आणि एक्झरसाइज कोण सोडवून आणेल मग, बरोबर आहे. रवीना राकडे आहे आपल्याकडे, कोणी गेली, हा तेवढ्या कुपशात बसलीस का, इकडे बसत जा ना मैदानात. हा रवीनाने मराठीच्या पुस्तकाच्या 3/4 भाग व 17 पाने वाचली म्हणते. केव्हा वाचलीस व, मला नाही वाटत तुला वाचली असतील. वाचलीस का, हा वाचन केलीस का, मग केव्हा वाचील तर. ओके. रवीनाने मराठीच्या पुस्तकाच्या 3/4 भाग व 17 पाने वाचली. तेव्हा किती पाने वाचली शिल्लक राहिली म्हणते, 28. बरोबर. हां बघा, सगळ्यात अगोदर फ्रॅक्शनचा अर्थ समजून घ्या. फ्रॅक्शनचा अर्थ काय होते, जसा मी ना हा लिहिलो की रवीने 3/8 पिझ्झा खाल्ला, 3/8 पिझ्झा खाल्ला. याचा अर्थ काय होते, पिझ्झाच्या ठिकाणी पोळी, 3/8 पोळी खाल्ली, 3/8. यस. तर एका पोळीचे किती तुकडे, 4. कोण रे, बैल भारती, किती तुकडे, आणि त्या 8 पैकी किती तुकडे खाल्ले म्हणते, बरोबर. अरे बरोबर की नाही, समजून राहिले की नाही समजून राहिले. तर जर मी म्हटलं की त्याने 3/8 खाल्ला आणि
अजून 2 घास खाल्ला, अजून किती खाल्ला, तर अजून किती घास बाकी आहेत, 5 नाही, थांबा ना, 5 2 10, अजून 8 घास बाकी आहेत, अजून 8 घास बाकी. याचा अर्थ काय होईल, आता पुन्हा काय करावं लागेल, या प्रत्येक तुकड्याचे किती भाग करावे लागतील, 2 2, 1 2 1 2 1 2 1 2, बरोबर आहे. तर सर्वप्रथम 8 पैकी 3 भाग खाल्लं, म्हणजे आता किती भाग वाचलेले आहेत, टोटल किती होते, तर 8 मधून 3 गेले, राहिले किती, 5 भाग वाचलेले. त्या 5 भागापैकी यानं 2च घास खाल्लं, अजून किती घास बाकी आहेत म्हणते, 8 घास. म्हणजे ते 8 घास मिळवलं असतो तर टोटल 10 घास झाले असते, आणि 10 घासाचे किती पार्ट बनले, 5. हा बघा, 1 घास 1 घास 1 घास, अरे समजून राहिले. तर टोटल किती भाग असतील किंवा किती घासाचा एक पोळी असेल, किती घासाची असेल टोटल पोळी. कोणीतरी पेनासोबत खेळून राहिला भाऊ, तो मला भेटला ना, मी त्याच्या पायासोबत पेनालाही तोडीन, नाही पेनासोबत पायाला बी तोडीन, उलटा झाला. पाहू का मी, इमानदारीने उभे व्हा पहिले, कोण काहीच नाही म्हणत, इमानदारीने उभे व्हा, इमानदारीने उभे व्हा पहिले, इमानदारीनं. कोणीतरी पाया येते, या डेक्सामधून या 2 डेक्सामधून, तो भेटला ना मला, आता मी पाहतो. पाय उचला बे वरतं, ते बॅगी उचला वरतं, तो पाय तो होय वांडरू, हां तो पेन पडला आहे ना तुझ्या खाली, अबे एवढा मार मारीन ना वांडरा, पुरा भक्या बंदर बनवून देईन तुले. म्हणजे या पोळीमध्ये टोटल किती घास असतील, बरोबर 8 भाग आहेत, ते एका भागाचे 2 घास, तर टोटल किती घासाची पोळी असेल. तसाच प्रश्न हवाला आहे. एका पुस्तकीचे पहिले किती भाग केला, 4, 3/4, म्हणजे 4 भाग केला, 4 पैकी 3 भाग वाचलन, 1 भाग बाकी आहे. त्या एका भागामधून किती पाने वाचलन, 17 पाने वाचलन, तरी 28 पाने बाकी राहिले. म्हणजे हे 2 जोडलो असतो तर मला एका भागाची किंमत भेटली असती, तर 4 भागाची मी नाही काढू शकत का. जसा हे बघा, मी काय म्हणलो होतो, 8 पैकी 3 भाग खाल्लन न अजून 2 घास खाल्लन, तरी 8 भाग बाकी आहेत, 8 घास बाकी आहेत. 3 भाग खाल्लन, एवढी पोळी खाल्लन ना अजून 2 घास, प्लस ओ माय गॉड, प्लस 2 घास, तरी किती घास बाकी आहेत म्हणलो, 8 घास. तर आपल्याला किती घासाची पोळी आहे हे माहीत पडलं. कसं, तर हे 8 घास ने हे 2 घास, 10 घास. 8 पैकी 3 भाग खाल्लं नव्हतं, तर 5 भाग बाकी होते, पार्ट बाकी होते. तर त्या 5 पार्ट मध्ये घास किती बाकी होते, या दोघांची बेरीज, बरोबर. तर 5 पार्ट मध्ये 10 घास, तर 8 पार्ट मध्ये जमला कार्यक्रम. अगदी असाच प्रश्न आहे हा. तर रवीनानं कोणती पुस्तक होती बिचारी जवळ, मराठीची पुस्तक होती. तर 3/4 भाग वाचले, वाचला, प्लस किती पाने वाचली, 17 पाने पण वाचली, बरोबर. सपोज लक्ष द्या, आता तुम्ही त्या पुस्तकीचे टोटल पानं XB पकडू शकता, की बा X मधून 3/4 भाग तिने वाचला, X चा 3/4 भाग XB पकडू शकता, प्लस 17 पाने, ठीक आहे. आणि तरी रिमेनिंग किती वाचली, 28. आता शॉर्टकट कसा सोडवायचा तुम्ही सांगितलं होतं, 28 न 17 ची बेरीज करा, चांगल्याने जोडा, बहुत मार खाल. किती, तर त्या बाईनं 4 पैकी 3 भाग वाचलं नव्हतं, 1 भाग बाकी राहिला होता. त्या एका भागापैकी 17 पाने हे रिकामी वाचलेली 28 हे, टोटल किती झाली 45. म्हणजे 1 भाग कितीचा आहे, तर 4 भाग, 4 भाग कितीचे,
180. मराठीची पुस्तक झाली 180. द्याच्या दणकवून. अजून समोर काजल आहे. काजल, काजलबाईने काय केला म्हणते? इतिहास वाचला म्हणते. हिला खूप आवडते इतिहास. तिनं पुस्तकाच्या 5 पैकी 3 भाग वाचला म्हणते. सपोज पूर्ण पाने असतील वाय, पूर्ण पाने किती असतील? आणि अजून किती पाने वाचली म्हणते? 20 पाने. हा वाचलेला भाग हो, रीडिंग. हा रिमेनिंग. आणि 20 पाने वाचली म्हणते. तरी किती पाने वाचली आहेत म्हणते? 26 पाने रिकामे वाचलेले आहेत. बरोबर. तर यांची बेरीज करा. 4. तर बाईनं वाचले किती होते? 5 पैकी 3. म्हणजे बाकी किती पार्ट होते? 2 पार्ट बाकी. 5 पार्ट पैकी 3 पार्ट वाचलं पुस्तकीचे, 2 पार्ट बाकी होते. त्या 2 पार्ट पैकी हे 20 पानं ना अजून रिकामे वाचलेली जे आहेत, म्हणजे ज्यांना वाचून व्हायला ते 26. ते दोघं मिळून 2 पार्ट बनवत असतील ना. तर 46 पानाचे 2 पार्ट. तर 1 पार्ट कितीचा? उठरे उठरे उठरे, बोत मार खाशीन शेंड्या. 20 आणि 26 46. 46 मध्ये 2 पार्ट आले. तर 1 पार्ट कितीचा? 23चा 1 पार्ट. 23चा. तर 5 पार्ट कितीचे? तर गुणाकार करा. 5 त्रिक 15, 8 1, 5 2 10 आणि 1. 115 पानांची काय होती? इतिहास होती. हां, मग काय विचारलंय? तर रवीनाच्या पुस्तकीचे पाने काजलच्या पुस्तकीच्या पानापेक्षा कितीने जास्त आहेत? याची किती आली होती? 180. 180 मायनस 115 आहे का? पहा बरं उत्तर. का केलं? हा बी नाही करावं लागे. अगर मला प्रश्न नीट समजला तर हा बी नाही करावं लागे. प्रश्न वाचता वाचताच आपण उत्तर काढू. बरोबर आहे. पण कन्सेप्ट समजला असेल तर. नसेल समजला तर मग एक्स आणि वायचा सहारा आपल्याला घ्यावा लागतो. आता कसा? चला आता पद्धतनं शिकू. आता काय ना शिकू बे अनसुल्या केस कोटी नाही परत तू. हा झाला शॉर्टकटमध्ये. शॉर्टकटमध्ये हा बी नाही लिहिलो असतो मी, डायरेक्ट तिथून वाचता वाचताच काढलो असतो. इथंच घुमते चक्री. समजलं? चक्री इथंच घुमते वाचता वाचताच. फक्त लास्टमध्ये हेवाली मायनस केलो असतो मी ना. समजलं? हां, तर बघा तसं नाही जमत तर आपण पद्धतीनं काढू आता. तर समजा मराठीच्या टोटल पुस्तक, मराठीची पाने, मराठीची एकूण पाने किती असतील? x. किती असतील? तर आता गोष्ट कोणाची? रवीनाबाईची. रवीनानं काय केले म्हणते? रवीनाने वाचलेली किती वाचली? तर या एक्सचा 3/4 भाग प्लस 17 पाने तिनं काय केली? रीड केली. बरोबर. तर शिल्लक किती राहिली? शिल्लक किती पाने राहिली म्हणते? 28. ओके. तर या दोघांची बेरीज, वाचलेवाले ना शिल्लकवाले, या दोघांची बेरीज किती यायला पाहिजे? कारण एकूण पाने किती होते? अरे होते का? मानतो तसाच. म्हणून 3x/4. बघा हा x जो आहे इथं जो भी इंटू मध्ये राहील हा फक्त वरच्या सोबत इंटू राहते, खालच्या सोबत राहत नाही. हां, प्लस 17 प्लस 28 यांची एकूण बेरीज किती झाली पाहिजे? तर आता हा त्या बाजूला जाईल, एक्स वाली टर्म त्या बाजूला घेऊन जाऊन. पण मला सांगा फक्त हे 4 नेऊ का पहिले त्या बाजूला? हे 4 सगळ्यांच्या डिवाइड मध्ये आहेत का? म्हणून 4 जातील का? नाही. हा पूर्ण जाईल त्या बाजूला. आणि या दोघांची बेरीज किती झाली? या दोघांची बेरीज मग अशीच केल्या होत्या यार. आणि या x मधून कोण मायनस होईल? 3x/4. याच्या खाली काही नाही म्हणजे काय आहे? क्रॉस मल्टिप्लाय. 4x - 3x. खाली काय झाला? 4x मधून 3x गेला, 1x राहिला. आणि इकडं का राहिले होते? हे 4 इकडं आले. x ची व्हॅल्यू
45 गुणिले, अरे बरोबर, म्हणजे x ची व्हॅल्यू किती आली असती. आता पहा निस्ता रविण्यासाठी, हा रविण्यासाठी एवढा मोठा तामझाम झाला. आता दुसरी कोण होती बाई आपली, काजल होती. तर काजलच्या पुस्तकाची पाने, एकूण पाने इतिहासची नाही का, मानला की ते किती असतील y, समजा एकूण पाने, ठीक आहे, किती असतील y. तर काजलने वाचली किती, किती म्हणते पहा, 3/5 भाग कोणाचा, वायचा. त्या वाय पानांच्या 3/5 भाग, म्हणजे 5 भाग केला असता आपण त्या पुस्तकीचे, तर त्याच्यापैकी 3 भाग वाचलं बाईना, वाचलं. प्लस किती पाने, तर शिल्लक किती राहिली म्हणते 26. तर मी म्हणतो की या दोघांची ॲडिशन याच्या एवढी आले पाहिजे. म्हणून 3/5 y प्लस 20 प्लस 26 इज इक्वल टू, पुन्हा या दोघांची बेरीज, हा त्या बाजूला, तर किती झाली, तर y मायनस 3y/5, खाली 1 आहे, 5y मायनस 3y भागीला 5, क्रॉस मल्टिप्लाय झाला ना, 4 ची क्रिया विसरल्या का. हां, तर इकडे काय आला 2y भागिले, अरे हो बघा आता काय होते, इकडे काय आहे 46 आहे. हां, थोडासा इकडे जातो, 5 इकडे मल्टिप्लाय मध्ये आले असते कारण सिंगल संख्या, आता इकडे y वाचलेली आहे, आणि हे 2 कुठं आले असते डिवाइड, तर किती झाले 23, अरे झाले 5 त्रिक, आजच्याला 1, 5 दुने 10 आणि 1 आले y. इतिहास असेल 115, ते होती 180, फरक 180 मायनस 115 किती आला, आला होता असाच. तर हा बघा किती लंबा चालला, स्टेप बाय स्टेप, पण असंच करायचं आहे, असंच लिहायचं आहे सध्या प्रॅक्टिस होतपर्यंत. मग जसं शॉर्टकट करायची सवय लागेल, एक्झाम घेऊ ना आपण पेपर, तर त्याच्यामध्ये मग तसं दिमागात करायचं, कळलं. हां हां, किती मिनिटाच्या झाला पाय बरं फक्त, चलो निपटा दे. किती प्रश्न आहेत याचे, 7च आहेत ना, बस बस. आत्ता पहा मी माझी स्पीड पहा तुम्ही, धड 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 धड. काय म्हणते, 1/2 व 1/3 यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता अपूर्णांक आहे. लक्ष द्या सगळे. संख्या रेषा आपण शिकला, संख्या रेषा चॅप्टर शिकला का. 1 2 3 1 2 3 असेच काहीतरी होते. 1/2 चा अर्थ काय, तर 2 पार्ट पैकी एक पार्ट, म्हणजे या मोठ्या पार्टचे मी किती पार्ट केलो असेल, अरे 2 पार्ट केलो असेल, त्याच्यापैकी पहिला पार्ट म्हणते, म्हणजे इथं असता कोण, हा 1/2 बरोबर. आणि 1/3 कुठं असता, 1/3 याचा अर्थ काय होते, 3 पार्ट पैकी एक, म्हणजे याच्यामध्येच आता मी किती पार्ट केले असते, याचेच किती पार्ट केले असते, अबे आता किती केले असते बैलायनो, याचे 3 पार्ट, 3 इक्वल पार्ट केले असते. हां, तर 1 2 ना 3, 1 2 3, तर 1/3 कुठं आला असता, इथं आला असता, अरे आला असता. हां, आता काय म्हणते, दरम्यान म्हणजे या दोघांच्या बीच मध्ये कोणता अपूर्णांक आहे. आता कसं काढाल, कोणता काढू शकता. आता एक थोडीशी मोठी रेषा काढतो मी, हिलाच थोडासा झूम करतो रे, झूम. काय केलो, झूम. काय केलो, झूम नाही का, झूम. हा मध्यामध्ये राहिला असता कोण, 1/2. आणि जेव्हा 3 इक्वल पार्ट केले असते, तर 3 इक्वल पार्ट मध्ये कुठं आहे, 1 2 हा 3,
इथं राहिला असता कोण 1/3. इथपर्यंत क्लिअर आहे. ओके, आता ते सगळे चारही पॉईंट तुम्ही इथं दाखवण्याचा प्रयत्न करा याच्या बीचमध्ये. पहिला का म्हणते 7 12 म्हणजे 12 पार्ट करणे आहेत, म्हणजे 11 लाईन मारा लागतील. अरे 11 लाईन मारा लागतील. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. त्याच्यापैकी कोणता पार्ट म्हणते 7वा. 1 2 3 4 5 6. हा तर इकडे चालला बाहेर, या दोघांच्या मधात आहे का. मग 1/4. तर 4 पार्ट करा. आता याचे 4 पार्ट करासाठी 3 लाईन मारावं लागतील, बरोबर. तर तो किती म्हणते 1/4. हा इकडं आला असता, म्हणजे अजून याच्या बीचमध्ये आहे का. पण 5/12 बघा, 1 2 3 4 5 आहे बरोबर याच्या बीचमध्ये. अरे आहे 5/12. तर तो उत्तर तुम्हाला भेटला असता. 9/12 पुन्हा इकडे गेला, 7 8 9. हा इकडे बाहेर आहे. हा अरे बाहेर आहे. असं नाही करायचं आहे तर मग पॉईंट मधली संख्या काढा. असं नाही करायचं आहे तर मग काय करा. 1/2 ची पॉईंटवाली संख्या किती आहे 0.5. अरे हो. आणि 1/3 ची किती आहे 0.33. अरे बरोबर. ती या म्हणजे हा 50 झाला असता, हा 33 झाला असता. या दोघांच्या बीचमधली पाहिजे आपल्याला. तर 7/12 ची काढा आता. 0 0 इथं आला 7, इथं आला पॉईंट, इथं 12 12 पंचे 12 7 84 12 8 96 बरोबर. तर हा कुठे चालला बाहेर चालला. 0.8 इकडे बाहेर आला असता. तर हा नाही पाहिजे भाऊ आपल्याला. आज मग नाही. मग 1/4 याची व्हॅल्यू किती आली असती 0.25. हे तर याच्या खाली आली असती. जमते का. याच्या दरम्यान पाहिजे, याच्या मधातली व्हॅल्यू पाहिजे. मग 5/12. तर भाग द्या. 0 इथं झाले असते 50. 12 48 बघा 0.4. याच्या मधामध्ये येईल कुठेतरी 0.4. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट आहे आपला 5/12.